विटा पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सुशांत उर्फ हरी दिनकर वायदंडे वय वर्ष 24 आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली याच्यावर 1 वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे। हा आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सांगली अशोक काकडे यांनी पारित केला। सुशांत वायदंडे यांच्या विरुद्ध सन 2020 ते 25 या कालावधीत विटा पोलीस ठाणे हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, महिलांना अश्लील शिवीगाळ करून, विनयभंग, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून, बंदी घातलेल्या क्षेत्रात प्रवेश, संगनमताने घातक हत्यार आणि दुखापत करणं, धमकी देणं व शिवीगाळ करणं अशा प्रकारचे गुन्हे करण्यात आले। या पार्श्वभूमीवर विटा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी सदर गुन्हेगाराविरोधात स्थानबद्धतेचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी विटा उपविभाग यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडे पाठवला होता। पोलीस अधीक्षकांनी प्रस्तावाचा परीक्षण करून स्थानबद्धतेची शिफारस करत तो जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केला। प्रस्तावाची सविस्तर चौकशी केल्यानंतर सुशांत उर्फ हरी दिनकर वायदंडे यांच्यावर 1 वर्षासाठी स्थानबद्धतेचा आदेश पारित करण्यात आला। चालू वर्षातील ही दुसरी स्थानबद्धतेची कारवाई असून यापूर्वीही सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील पवन धर्मेंद्र साळुंखे याच्यावर अशी कारवाई करण्यात आली होती। पुढेही सराईत गुन्हेगारांवर MPDA कायद्यान्वये कडक कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व विटा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली।